प्रणाम आत्मबंध भारतीय संस्कृतीचे आधारभूत तथ्य. मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण की भारतीय संस्कृतीचा अभ्यास का करावा, तथ्य का जाणून घ्यावे. कारण प्राचीन काळापासून चालत आलेली ही संस्कृती आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिलेली एक अमूल्य देणगी आहे, जी आपण रोजच्या जीवनात जगताना त्याचा वापर करतो. त्याद्वारे आपले तर जीवन उज्ज्वल होतेच, परंतु आपल्या सानिध्यात येणाऱ्यांनाही याची अनुभूती होते. पहा, यामध्ये आज पाहणार आहोत 7 स्नानांचे प्रकार. चला, पहिला स्नान आहे मंत्र स्नान. गुरुमंत्राचा जप करीत स्वतःला शुद्ध करणे. भौम स्नान शरीराला पवित्र माती लावून शुद्ध मांडले. अग्निस्नान मंत्र जप करीत संपूर्ण शरीराला भस्म, उदी किंवा राख लावणे. त्यानंतरचं आहे वायव्य स्नान. गायीच्या चरणाची धूळ, गोधूळ लावली, ती सुद्धा पवित्र असते. त्यानंतर आहे दिव्य स्नान. सूर्य आकाशात दिसत असेल आणि पाऊस पडत असेल त्यावेळी सूर्यकिरणांमध्ये पावसाच्या थेंबांनी स्नान करणे. त्यानंतर आहे वारुण स्नान. पाण्यात उडी मारून स्नान करणे, याला वारुण स्नान म्हणतात. घरात वारुण स्नान म्हणजे पाण्याने स्नान करणे. आणि आहे मानसिक स्नान. मी आत्मा आहे, चैतन्य आहे, ओम पंचभौतिक शरीर आहे, मी बदलणाऱ्या मनाला मी जाणतो. बुद्धीचे निर्णय बदलतात, भावही बदलतात, हे सर्व बदलणारे आहेत. त्यांना जाणणारा मी अबदल आत्मा आहे. ओम परमात्मने नमः. ओम. अशा प्रकारे आत्मचिंतन करणाऱ्याला म्हणतात मानसिक स्नान. आणि सप्तर्षी कश्यप, आत्री, भरद्वाज, वशिष्ठ, जमदग्नी, विश्वामित्र, गौतम हे भविष्य पुराणामध्ये सांगण्यात आलेले. जय जय रघुवीर समर्थ. जय सत